दोन ठाकरे बंधूंनी आणि इतर सर्व आमच्या मित्र पक्षांच्या एकजुटीनं आम्ही जिंकली. त्याचं कौतुक देशाने केलं. दक्षिणेतल्या राज्यामध्ये अनेक वर्षापासून ही लढाई सुरू आहे या सक्तीविरुद्ध. आणि कालच्या या आमच्या विजय मेळाव्यानं दक्षिणेतल्या राज्यांनी, खास करून तामिळनाडूतल्या मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की आता आम्ही खरोखर केंद्राशी लढू शकतो आणि आमच्यावरची सक्तीसुद्धा उलथवून टाकू शकतो. ही आम्हाला प्रेरणा काढली आहे. हे खरं आहे. ज्या ज्या लोकांना कालच्या भाषणानंतर, कालच्या विजय मेळाव्यानंतर विचारलं गेलं सत्तेतल्या महायुतीच्या नेत्यांना, त्यांनी असं विश्लेषण केलं की राज ठाकरे हे न राजकारण करता हिंदीच्या आणि मराठीच्या मुद्द्याला धरून त्यांनी भाषण केलं. उद्धव ठाकरे मात्र राज ठाकरेंनी सांगितलेलं असताना देखील की राजकारण आणायचं नाही आणि पूर्णतः राजकीय भाषण केलं. अशा प्रकारे महायुतीतल्या अनेक नेत्यांनी कालच्या महायुतीतले नेते काय बोलतात त्याच्यावरती कालच्या मेळाव्यात यश अपयश ठरत नाही. राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल, राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल, अर्थात डोका असेल तर त्याने कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका महाराष्ट्रासंदर्भात मांडली आहे. सक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते. सत्ता विधानसभेत असेल तुमची, रस्त्यावर आम्ही आहोत, ही राजकीय विधानच असते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा 55 वर्षापूर्वी हेच विधान केलं होतं. एअर इंडियाच्या डायरेक्टरला त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून सांगितलं होतं नोकर भरती संदर्भात. जेव्हा ते म्हटला की आम्ही भूमिपुत्रांना, मराठी माणसांना घेणार नाही, तेव्हा बाळासाहेबांचा हेच वाक्य, हाच डायलॉग होता त्या अधिकाऱ्याला की बाबा ठीक आहे, तू जा आता इथून, पण लक्षात ठेव तुझी विमानं हवेत फिरतायत, तुझी हवेत सत्ता असेल, पण मुंबईचे रस्ते आमचे आहेत ते विसरू नका. तुम्हाला या रस्त्यावरनं फिरायचं आहे. हे काय नॉन पॉलिटिकल विधान नव्हतं, हे पॉलिटिकल विधान. पण महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेली आहेत. त्यांना